नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता बऱ्याच शेतकरी मित्रांचे प्लॉट हे पाणी टचिंग झालेले आहेत, म्हणजे पाणी उतरून झालेले आहेत. आणि पाणी उतरून झाल्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्रांचा आपल्याला प्रश्न येतोय की जे आपल्या प्लॉटमध्ये ते मनी सुकल्यासारखे दिसत आहेत. तर ते मनी सुकल्यासारखे का दिसत असतात, तर याची अनेक कारणं आहेत. तर यातील एक कारण म्हणजे नेक्रॉसिस. नेक्रॉसिस म्हणजे काय? तर नेक्रॉसिस म्हणजे आपले जे मण्यांचे देठ आहेत, ते देठ आपल्याला सुकल्यासारखे वाटणे किंवा ते वाळणे, याला आपण नेक्रॉसिस म्हणू शकतो. तर नेक्रॉसिस का होत असते आणि त्याची कारणे काय आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना करता येईल? तर नेक्रोसिस का होत असतं, तर ते आपल्या प्लॉटमध्ये असणारं कॅल्शियमचं कमी प्रमाण आणि त्याचबरोबर जे मॅग्नेशियम आणि पोटॅश यांचा असमतोल असणे, म्हणजे मॅग्नेशियम तर जास्त होणे किंवा पोटॅश तरी जास्त होणे, यामुळे आपल्याला नेक्रोसिस झालेलं दिसत असतं. जरी काही जणांनी आपल्या प्लॉटमध्ये याचं योग्य प्रमाणात दिले असेल, तरी सुद्धा नेक्रोसिस दिसत असेल, तर त्यांची जमीन ही चुनखडीची असू शकते. कारण चुनखडीच्या जमिनीमध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल आणि पोटॅश असेल किंवा फॉस्फरस असेल, अशा अन्नद्रव्याचं उचलण्याची क्षमता कमी असते आणि ते अपटेक चांगल्या प्रतीने होत नाही. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये नेक्रोसिस चुनखडीच्या जमिनीमध्ये 100% दिसणारच आहे. आणि जर तुम्हाला नेक्रोसिसचं प्रमाण कमी करायचे असेल, तर आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश या अन्नद्रव्याचा आपटेकसाठी काहीतरी देणं गरजेचं असतं आणि त्याचं योग्य प्रमाण आपल्या वेलीला भेटलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला नेक्रोसिसचं प्रमाण कमी करता येईल.